हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की मिस्टरांना होती शुक्रवारी सुट्टी, तर म्हटलं चला सुट्टीच्या दिवशी कुठेतरी जाऊया. नंतर मग त्यांना सुट्टी नसते आणि त्यांची जरी फर्स्ट शिपाई असली तरी सकाळी लवकर उठलेले असतात, तर मग नंतर संध्याकाळी गेल्यावर काही मूड नसतो त्यांचा. मग जे काय होतं ते सुट्टीच्या दिवशी जाणं होतं बाहेर कुठं. तर म्हटलं चला आज जाऊया, म्हटलं तिला पण थोडं बाहेर घेऊन जायचं होतं वेदूला, ती पण घरात. तर आम्ही आलेलो आहे. तर तुम्ही व्हिडिओ मैत्रिणींनो खूप छान आहे आजचा, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर आजचा व्हिडिओ असा आहे की जळगावमधलं सगळ्यात सुंदर असं मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे. ते कुठे आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे मंदिर व्यंकटेश्वर भगवानांचं आहे, म्हणजे की विष्णूंचं हे मंदिर आहे. तर या मंदिरामध्ये सगळ्यात छान अशी गोष्ट म्हणजे अशी आहे की ह्या मंदिराचं जे बांधकाम आहे ते सगळं मिररने केलेलं आहे आणि सगळ्या देवांचा वास या मंदिरामध्ये केलेला आहे त्यांनी. तर इथे महालक्ष्मी आहेत, महालक्ष्मीचं इथे मंदिर आहे आणि त्यांना परत फेरी मारायची म्हणजे तर इथे पहा तुम्ही विष्णू आहेत आणि सगळे देव तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. सगळं मिररमध्ये काम केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ. तर पहा तुम्ही किती छान आहे. तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जर जळगावमध्ये राहत असाल तर तुम्ही आवश्यक तिथे भेट द्या. तर पहा तुम्ही विठ्ठल रुक्मिणी पण आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, म्हणजे सगळ्या देवांचा इथं वास होतो. तर आता इकडे आलेले आहोत आम्ही. तर मंदिर खूप छान आहे. तर आता तिकडे दर्शन घेऊन आल्यानंतर इकडे आले तर इथं आता मेन विष्णूंचं मूर्ती स्थापन केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता विष्णूंची किती भव्य आणि दिव्य अशी मूर्ती आहे. तर खूप छान आहे मैत्रिणींनो. तर खूप म्हणजे कधीच जायचं होतं मला या मंदिरात की मला घेऊन चला. तर आम्ही मिस्टरांना सुट्टी असल्यामुळे मग आज आम्ही इथे फेरी केली. तर सगळं बांधकाम तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओ त्याच्यासाठीच केलेला आहे. तर पहा तुम्ही तिथं मग इथे पण परत फेरी मारायची. महादेवांची पिंड आहे, महादेवांचं पूर्ण परिवार आहे, म्हणजे सगळं या मंदिरामध्ये आहे देवांचं. राम सीता आहेत, बजरंगबली आहे, जगन्नाथपुरीचे श्रीकृष्ण आहेत, राधाकृष्ण आहेत, सगळं या व्हिडिओमध्ये आहे मंदिरात. तर तुम्ही आवश्यक जाऊन भेट द्या. तर इथे प्रसाद आलं असतं, तुळशीचं जे पत्ते असतात ना त्यांचं त्यांनी ज्यूस सारखं केलेलं असतं, ते पाणी ते आपल्याला प्रसाद म्हणून देतात. तर तुम्ही हे बघू शकतात, जगन्नाथपुरीला जी मूर्ती आहे ती इथे आहेत, खूप छान आहे. तर तुम्ही पंखे पण बघू शकतात किती मोठे आहेत. तर चला म्हटलं कधीतरी तर जायचं, तर तुम्ही पण आवश्यक भेट. खूप छान मंदिर आहे, मी तुम्हाला एवढी सांगते. तर खरंच खूप छान मंदिर आहे. असं वाटतं की तिथून निघायचं नाही, तिथेच बसून राहायचं, इतकं छान हे मंदिर आहे. तर तुम्ही पण जाऊन आवश्यक भेट द्या. म्हटलं इथे दर्शन वगैरे घेऊन घेतलं आम्ही. तिथे प्रसाद होता, चण्यांचाच प्रसाद दिला त्यांनी. तर तो प्रसाद वगैरे खाल्ला. वेदू इकडे तिकडे फिरतच होती. मग म्हटलं थोड्या वेळ बसू. मग नंतर आम्हाला तिला घेऊन थोडंसं गार्डनमध्ये जायचं होतं. भाऊंचं उद्यान म्हणून इथे गार्डन आहे जळगावला, तर तिथे आम्ही गेलो. तिथे पण थोडा वेळ खेळलो. मग परत घरी जायचं होतं, स्वयंपाक वगैरे करायचं होतं. त्यांना म्हटलं चला आता आपण निघूया. तर इथे पहा ती आणि तिचे पप्पा प्रसाद वगैरे त्यांनी खाल्ला. मग आम्ही आता घरात जायला निघालो, गार्डनला जायला निघालो. तर तुम्हाला अजून दाखवून देते परत मंदिर. खूप छान मंदिर आहे मैत्रिणींनो. तर आता आम्ही गार्डनला जायला निघालेलो आहोत. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि मंदिर कसं वाटलं तुम्हाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो.
तर तिथून दर्शन केल्यानंतर मग आम्ही इकडे गार्डनला आले। तर मंदिरातून निघू असं वाटत नव्हतं, खूप प्रसन्न असं वाटलं मंदिरात जाऊन। आधी पण एक वेळेस गेली होती, पण घाईघाई होती खूप, असं जास्त बघितलेलं नव्हतं। पण म्हटलं आता चला, तर आता घेऊन गेले ते मला। खूप छान आहे मैत्रिणी होते मंदिर। तर आता इथे गार्डनमध्ये आलेलो आहोत आम्ही। तर बघू शकता तुम्ही, गार्डन पण खूप छान आहे। माझ्या विदूला गार्डनला खेळायला खूप आवडतं। मग म्हणजे काही असं दर आठवड्याला जाणं होत नाही, कधी 15 दिवसात, महिन्यात। पण मग तिला महिन्याभरात, 15 दिवसात मी घेऊन जाते, कारण घरात मुलं कंटाळून जातात आणि आता काही पहिल्यासारखं मुलं अंगणामध्ये खेळत नाही, काय नाही। तर म्हटलं चला तिला गार्डनमध्ये तरी घेऊन जाऊ। तर पाहतो मी किती छान अशी खेळते ती, सगळ्या खेळण्यावर खेळली ती। आणि मग नंतर शेवट घरी जायची वेळ आली, तर तिची काही इच्छा होत नव्हती घरी जायची, पण मग कशी तरी आणली तिला। तर पाहतो मी कशी खेळते तिथं, तिला खूप आवडतं मैत्रिणीनं गार्डन म्हटलं म्हणजे, इतका तिला आनंद होतो। तर म्हटलं चला, तिला आनंद झाला ना, मग आपल्याला काय पाहिजे। तर इथे ती सगळे खेळणे तिने खेळली, तिचे पप्पा तिला खेळवत आहे, सगळ्या खेळण्यावर बसली। तर हा शुक्रवारी केलेला होता मैत्रिणीनं व्हिडिओ, पण एडिट झालेला नव्हता, म्हणून जरा लेटच टाकला, म्हणजे एक दिवस झाला त्याला। शुक्रवारी गेलेलो होतो आम्ही। तर इथे पण बसलेली आहे ती, अजून थोडी घाबरते, तिला जे कम्फर्टेबल वाटतं त्याच्यावरच ती खेळते, नाहीतर मग ती खेळतच नाही। इथे पण बसली। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा। चला तर मग मैत्रिणींनो, आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। बाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ।